दादा मला आपलं नाव सांगा आणि आपलं गाव कुठलं ते सांगा. गणेश विलास हांडे, माझं गाव रिसे. हं. रिसेमध्ये राहतो मी गावठाणामध्ये. बरं. सध्या कसं आहे गावातलं वातावरण कसं आहे तुमच्या? गावामध्ये सध्या भाजपचं वातावरण चांगल्या पद्धतीचं आहे. हं. सर्व युवक असेल, महिला असेल, ह्या भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे, त्यांच्या उमेदवाराच्या पाठीमागे ठामपणे उभे राहताना दिसत आहेत. बरं. कारण याचं महत्त्वाचं कारण की लाडकी बहीण योजनेसारखी योजना ही महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. महिला सबलीकरणाचं खऱ्या अर्थाने काम हे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेलं आहे. आदरणीय संजय जगतापांच्या माध्यमातून इथं बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचा विकास त्या ठिकाणी रिसेगावमध्ये झालेला आहे. त्यांच्या माध्यमातून शिक्षण संस्था असेल, या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या मागे लोक उभी आहेत. बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटाचा विचार केला तर पहिल्यांदा इथं पंचरंगी सामना होतोय. अनेक महत्वाचे पक्ष आहेत, सत्तेतील 3 पक्ष आहेत. कसं बघताय फाईटकडे? फाईट पंचरंगी जरी असेल तरी या ठिकाणी या गणामध्ये आदरणीय संजय जगताप सरांच्या विचारांचाच जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा पंचायत समिती सदस्य असेल, इथून मागे निवडून आलेला आहे आणि हीच परंपरा या ठिकाणी पुढे येणार आहे आणि याला भारतीय जनता पक्षाचं पाठबळ त्या ठिकाणी मिळालेलं आहे. निश्चितपणाने लोक विकासाच्या मागं येणार आहेत आणि लोकांना सांगण्याची गरज नाही आहे विकास कुणी केलेला आहे, ते डोळ्यांनी पाहत आहेत. आणि आदरणीय सरांची हात बळकट करण्यासाठी दोनही गटामध्ये पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी उमेदवार निवडून येणार आहेत भारतीय जनता पक्षाचे. गटातले कॅन्डिडेट नक्की कोण कोण आहेत बाकीच्या पक्षांचे? जर भारतीय जनता पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा विचार करता अत्यंत युवा चेहरा, जे मोदी साहेबांचं विजन आहे, युवा शक्तीकडे राजकारण गेलं पाहिजे, युवा शक्तीकडे केंद्रित झालं पाहिजे, अजय इंगळे हे जिल्हा परिषदेचे कॅन्डिडेट आहेत आणि पंचायत समितीमध्ये त्याच पद्धतीचे तोडीचे माऊलीदादा यादव हे पंचायत समितीसाठी आहेत. आणि माऊलीदादांचं सांगायचं झालं तर अत्यंत तळागाळातला कार्यकर्ता आणि पूर्ण मतदारसंघामध्ये प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचलेला हा व्यक्ती, ज्याने माळशेज गावाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा विकासाचं मॉडेल त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यामध्ये उभं केलेलं आहे आणि हाच चेहरा घेऊन त्या ठिकाणी पंचायत समिती लढत आहेत. निश्चितपणाने दोघांनाही यश चांगल्या पद्धतीचे येईल अशी आम्हाला सर्वांनाच अपेक्षा आहे. विद्यमान आमदार जर बघितले इथले तर ते मात्र शिवसेनेचे आहेत. त्यांची ताकद कशी आहे? आदरणीय बापूंच्या विषयी सांगायचं झालं तर ते सत्तेमध्ये आहेत, परंतु विकास कुठं दिसत नाहीये. आदरणीय सर हे भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यात आणि ते निश्चितपणाने प्रामुख्याने सर्व ज्या गोष्टींची गरज आहे आता तालुक्याला, त्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. रस्ते, वीज, पाणी या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. आणखीन इथल्या पट्ट्यातला विचार केला, या ग्रामपंचायतीचा विचार केला, कुठले महत्वाचे प्रश्न आहेत जे स्थानिक स्वराज्य संस्था या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सोडवते जाऊ शकतात? प्रामुख्याने आपला जर विचार केला तर हा शेतकरी म्हणजे भाग आहे आणि महत्त्वाचं म्हणजे यांना पुरंदर उपसा किंवा जाणा उपसाच्या माध्यमातून पाण्याची गरज आहे आणि ती गरजच निश्चितपणाने तारू शकते उमेदवारांना आणि ही भारतीय जनता पक्षच करू शकतो. कारण राज्यामध्ये, केंद्रामध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आली तर निश्चितपणाने सर्व सत्ता केंद्र एकत्रित असल्यामुळं कुठलाही अडचण येणार नाही आणि त्यामुळे मी मतदारांना विनंती करतो की भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या मागे ठाम उभे राहा. पुरंदर उपसा जलसिंचन असेल किंवा जाणा आहे तर त्या जलसिंचन योजनेची सध्याची स्थिती नेमकी कशी आहे? पाणी कुठवर आलंय, काय आलंय, कधीपर्यंत मिळू शकतो? काय झालंय, ह्या योजना चालवण्यासाठी जो नियोजन पाहिजे ते नियोजन नाहीये, त्यामुळे पाणी येण्यास कमतरता येत आहे. आदरणीय संजय जगताप सर स्वतः त्यामध्ये लक्ष घालून आता त्या योजना सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत आणि शेतकऱ्यांपर्यंत ज्यावेळेस हा लाभ पोहोचणार आहे त्यावेळी निश्चितपणे शेतकऱ्यांना लाभ होऊन त्यांचं क्षेत्र वाढणार आहे, त्यांचं पीक वाढणार आहे. त्यामुळे आदरणीय सरांच्या मागं सर्वांनी जिल्हा परिषदेच्या मागे उभं राहावे. राष्ट्रवादी आणि बाकीचे काही पक्ष आहेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची इथली ताकद सध्या कशी बघायला मिळते? सध्या ताकद बऱ्यापैकी आहे, परंतु हा मगाशी सांगितल्या पद्धतीने हा आदरणीय सरांना मानणारा गट आहे. हा निश्चितपणाने तो दिलेला उमेदवार हा निवडून आणण्याची क्षमता आदरणीय संजय जगताप सरांच्या मध्ये आहे आणि भारतीय जनता पक्षामध्ये आहे. धन्यवाद. ओके, धन्यवाद.